नमस्कार मित्रांनो, राज्यभरात राबविल्या जाणारी महत्त्वाची अशी घरकुल योजना म्हणजेच मोदी आवास घरकुल योजना आणि याच योजनेच्या संदर्भातले एक महत्त्वाचे असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ओबीसी घटकातील नागरिकांकडे आपली स्वतःची पक्के घरे नाहीत, पडक्या घरात ते राहत असतील किंवा कुडाच्या घरात राहत असतील अशा नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 28 जुलै 2023 रोजी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून राज्यात 3 ते 5 वर्षांमध्ये 12,000 कोटी रुपये खर्च करून जवळपास 10 लाख घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे। आणि यासाठीच सुरुवातीला म्हणजेच प्रथम वर्षामध्ये 2023-24 मध्ये 3 लाख घरे उपलब्ध करून देण्यासाठी 3,600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे, म्हणजेच त्यांना घरकुल मिळत आहे। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर इतर मागास प्रवर्गासोबतच राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना सुद्धा मोदी घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल देण्यासाठी आता मंजुरी देण्यात आली आहे। आणि असे असले तरी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून इतर जमातींच्या नागरिकांना देखील मोदी घरकुल योजनेसाठी समावेश केला जावा अशा स्वरूपाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती। आणि या अनुषंगाने आता 30 जानेवारी 2024 रोजी वार मंगळवारी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून मोदी घरकुल योजनेमध्ये विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण एकंदरीत पाहिलं तर विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील जे नागरिक असतील हे उदरनिर्वाहासाठी नेहमीच स्थलांतरित करत असतात, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नसते, पाल टाकून ते राहत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या नागरिकांना देखील हे घरे मिळाले तर या योजनेचा त्यांना याचा फायदा आता मिळू शकतो। आणि या निर्णयामुळे आता या नागरिकांना देखील मोदी घरकुल योजनेचा नक्कीच फायदा मिळणार आहे। मित्रांनो, मोदी घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा, यासाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे असतात, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, त्यानंतर अर्ज कुठे करावा, या सर्वांच्या संदर्भात लवकरच आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन येऊ। मित्रांनो, आज मोदी आवास घरकुल योजनेच्या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं आणि आपण पाहिलं असेल की आता मोदी घरकुल आवास योजना ही खास करून इतर मागास प्रवर्गासाठी ही मोदी घरकुल योजना होती, परंतु यामध्ये नागरिक जे काही लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत होती की आणि मित्रांनो, यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या दोन्ही प्रवर्गातील नागरिकांसाठी देखील आता मोदी घरकुल आवास योजना ही असणार आहे, त्यामुळे या नागरिकांना देखील याचा फायदा होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।